स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे. आज आपण संकेत क्रमांक 889 गगन ॲव्हेन्सिया फेज 2 खराडी या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत. संकेत क्रमांक 889 हा LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1 BHK चे 11 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 31.11 स्क्वेअर मीटर म्हणजे 334 स्क्वेअर फीट आहे आणि 39.16 स्क्वेअर मीटर म्हणजे 421 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 15,68,500 रुपीज आणि 19,94,100 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. हा प्रोजेक्ट इयान IT पार्क जवळ ग्रँड रोडवर आहे. ते आम्ही आपल्याला ग्रीन मार्करने दाखवत आहोत. ही समोर दिसत असलेली बिल्डिंग गगन ॲव्हेन्सिया प्रोजेक्ट मधली कमर्शियल प्लस म्हाडासाठी असलेली बिल्डिंग दिसत आहे. आम्ही आपल्याला आजूबाजूचा परिसर दाखवत आहोत. संकेत क्रमांक 889 मध्ये फेज 2 आणि रेरा नंबर चुकीचा आहे. म्हाडाचा प्रोजेक्ट फेज 2 मध्ये येत नाही. त्याची माहिती आम्ही आपल्याला पुढे देत आहोत. दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत विंग E आणि विंग F या दोन फेज 2 च्या बिल्डिंग आहेत. म्हाडाची बिल्डिंग नसलेल्या फेज 2 ची प्रपोज कम्प्लिशन डेट डिसेंबर 2029 आहे. या फेज 2 प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. हा म्हाडाचे फ्लॅट असलेल्या बिल्डिंगचा रेरा नंबर आहे. याचे रजिस्ट्रेशन 9/8/2017 आहे. याची ओरिजिनल प्रपोज कम्प्लिशन डेट मार्च 2021 होती. ती रिवाइज होऊन सप्टेंबर 2025 झाली आहे. या प्रोजेक्टचे स्टेटस लॅप्स म्हणजे नोंदणी एक्सपायर्ड झाली आहे. म्हाडासाठी असलेल्या रेरा नंबर अंतर्गत A, B, C, D आणि कमर्शियल प्लस म्हाडाची बिल्डिंग आहे. अशा एकूण 5 बिल्डिंग आहेत. आम्ही प्रोजेक्टच्या लेआउटमध्ये म्हाडाची बिल्डिंग प्लस कमर्शियल आणि A, B, C, D विंग दाखवत आहोत. कमर्शियल प्लस म्हाडाचे फ्लॅट असलेली बिल्डिंग आणि A, B, C, D या विंगवर 2 लिटिगेशन आहेत आणि 10 रेरा कंप्लेंट असून त्यातील 3 कंप्लेंटवर ऑर्डर अप्रूव्ह झाली आहे. जर एखाद्या प्रकल्पाची स्थिती महारेरा साईटवर लॅप्स म्हणून चिन्हांकित केली असेल तर त्याचा अर्थ सामान्यतः त्या विशिष्ट प्रकल्पासाठी विकासकाला दिलेली नोंदणी एक्सपायर्ड झाली आहे असा होतो. ही स्थिती सामान्यतः उद्भवते कारण विकासकाने घोषित पूर्णत्वाच्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला आहे किंवा आवश्यक पुराव्यासह मुदतवाढीसाठी अर्ज केलेला नाही. फॉर एक्झाम्पल, ऑक्युपेशन सर्टिफिकेट or form for submission and progress updates. महारेरा नियमानुसार एकदा प्रकल्प लॅप्स घोषित झाला की विकासकाला त्या प्रकल्पातील कोणतेही अपार्टमेंट, भूखंड किंवा जागा जाहिरात करण्यास, बुकिंग करण्यास, विक्री करण्यास किंवा विक्री करण्याची ऑफर देण्यास कायदेशीररित्या प्रतिबंधित केले जाते. प्रकल्प लॅप्स स्थितीत असताना केलेला कोणताही करार, बुकिंग किंवा विक्री रेरा कायद्याअंतर्गत अवैध मानली जाऊ शकते. खरेदीदारांना खूप मर्यादित कायदेशीर संरक्षण आहे आणि प्रकल्प सोडून देण्याचा किंवा खटल्याचा धोका अत्यंत जास्त आहे. जर एखाद्या ग्राहकाने रद्द झालेल्या प्रकल्पात फ्लॅट खरेदी केला तर काय होते? सामान्यतः रजिस्ट्रारना रद्द झालेल्या प्रकल्पात फ्लॅटची विक्री, नोंदणी न करण्याचे निर्देश दिले जातात, ज्यामुळे कायदेशीर हस्तांतरण रोखले जाते. जरी फ्लॅटची विक्री सुरू झाली तरी खरेदीदाराला ताबा नसणे, विलंबाने पूर्ण होणे, प्रकल्प निधी गोठवणे आणि महारेरा सुरक्षा नियमांनुसार अंमलबजावणी योग्य अधिकार नसणे यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. थोडक्यात, बंद पडलेल्या महारेरा प्रकल्पातील खरेदीदारांना कायदेशीर, आर्थिक आणि पूर्णत्वाच्या जोखमींना तोंड द्यावे लागते आणि गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी अशा प्रकल्पांमध्ये खरेदी न करण्याचा सल्ला दिला जातो. हे म्हाडा फ्लॅटचे स्टेटमेंट आहे. 8 फ्लोअर पासून 13 फ्लोअर पर्यंत प्रत्येकी 8 फ्लॅट,
14 फ्लोअरवर 4 फ्लॅट असे एकूण 52 फ्लॅट पूर्वी लॉटरीसाठी होते. त्यानंतर लॉटरी होऊन आता उरलेले 11 फ्लॅट या लॉटरीकरिता उपलब्ध आहेत. म्हाडाच्या 52 फ्लॅटसाठी 26 कार पार्किंग आणि 52 स्कूटर पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. हा 8 to 11 आणि 13 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये सर्व 8 फ्लॅट म्हाडासाठी आहेत. 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट देण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही. हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम, समोर किचन असून किचनच्या पुढे छोटी लॉबी आहे. लॉबीच्या लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम आहे. लॉबीच्या समोर बेडरूम दिला आहे. या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम यासारख्या विविध अम्युनिटीज दिल्या आहेत, परंतु त्या म्हाडा विजेत्यांना मिळणार नाहीत, कारण म्हाडासाठी वेगळी बिल्डिंग आहे. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टपासून इयन IT पार्क 5 मिनिटे अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून इंटरनॅशनल टेक पार्क पुणे 1.3 किलोमीटर अंतरावर आहे. इरो स्कूल खराडी 1.2 किलोमीटर, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट 9 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून खराडी बायपास 2.9 किलोमीटर, नगर रोड 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियावर लोकांनी या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिल्या आहेत. कनेक्टिव्हिटी 4.2 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.1 आउट ऑफ 5. या एरियामध्ये 450 स्क्वेअर फीट 1 BHK ची प्राइस अंदाजे 55 लाख आहे. बिल्डरच्या फ्लॅटची प्राइस आणि म्हाडाच्या फ्लॅटची किंमत पाहता स्क्वेअर फीट मध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीपेक्षाही कमी मध्ये मिळत आहेत. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 22,000 रुपये मिळू शकतो. मायनस पॉइंट मध्ये म्हाडा बिल्डिंग असलेला प्रोजेक्ट रेरा कडून लॅप्स म्हणजेच बंद करण्यात आला आहे. या प्रोजेक्टवर 2 लिटिगेशन आहेत आणि 10 रेरा कंप्लेंट आहेत. म्हाडाची बिल्डिंग वेगळी असल्यामुळे अम्युनिटीज मिळणार नाहीत. प्लस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. हे फ्लॅट रेडी टू मूव्ह आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता प्रकल्प लॅब स्थितीत असताना कोणताही करार, बुकिंग किंवा विक्री रेरा कायद्याअंतर्गत अवैध मानली जाऊ शकते. त्यामुळे इथे अर्ज करताना कायदेतज्ञांचा विचार जरूर घ्यावा. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.